नमस्कार. मी भाग्यश्री थोरात आणि माझ्या पिनाकन या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 2024 हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. या वर्षी मी थोडे बदल केले आहेत. पहिला बदल म्हणजे आपण एका लेक्चरमध्ये एक युनिट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि माझा टेलिग्राम आणि वेबसाईटची लिंक दिलेली आहे. तुम्हाला एखादा टॉपिक जर का अजून डेप्थ मध्ये हवा असेल तर कमेंट करायला विसरू नका. नेटवर्क सिक्युरिटी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. 5 वर्षाच्या मुलापासून 75 पर्यंत किंवा अगदी 100 पर्यंत असलेला प्रत्येक माणूस हा मोबाईल किंवा कम्प्युटर वापरतो. त्यामुळे हे जरी सिलेबसला 3rd इयर कम्प्युटर IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेस साठी असलं तरी हे लेक्चर अगदी सामान्य माणूस सुद्धा ऐकू शकतो आणि ह्यातून जे त्याला शिकायला भेटणार आहे तो त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करू शकतो. तुम्हाला याशिवाय अजून कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. परत एकदा जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण नेटवर्क सिक्युरिटी हा सब्जेक्ट सुरू करूया. ही आपल्या सिलेबस मध्ये दिलेली लिस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक आहे. पण नेटवर्क सिक्युरिटी इतकं वास्ट आणि इतकं लवकर बदलणारा सब्जेक्ट आहे कारण की 3 महिन्याला अल्गोरिदम्स बदलत असतात सिक्युरिटीचे. त्यामुळे याशिवायही तुम्हाला जेही काही रेफरन्स बुक किंवा मटेरियल उपलब्ध असेल ते तुम्ही वाचायला नक्कीच हरकत नाहीये. युनिट 1 मध्ये आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर नीड ऑफ सिक्युरिटी, सिक्युरिटी अप्रोचेस, प्रिन्सिपल्स ऑफ सिक्युरिटी, अटॅक्स, सिक्युरिटी सर्व्हिसेस, सिक्युरिटी मेकॅनिझम आणि शेवटी हे सगळं मिळवण्यासाठी जे मॉडेल आहे सिक्युरिटीचं ते अभ्यास करणार आहोत. एवढे जे टॉपिक्स आहेत ते तुमच्या युनिट 1 मध्ये सिलेबस प्रमाणे कव्हर करायचे आहेत. तर आपण प्रत्येक टॉपिक हा अगदी डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. तर शेवटपर्यंत हे लेक्चर ऐकायला विसरू नका. आणि त्यानंतर तुम्हाला एक असाइनमेंट म्हणजेच मागील वर्षाचे क्वेश्चन पेपरची क्वेश्चन बँक भेटणार आहे. वॉल्ट डिझनी यांचं एक वाक्य होतं की जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर प्रथम त्याबद्दल बोलणं थांबवा आणि काम सुरू करा. आणि आज आपण एक रिझल्ट बघतोय की वॉल्ट डिझनी हा एक नुसता कॅरेक्टर नाही तर इट इज अ सिक्वेन्स ऑफ सो मेनी ब्युटिफुली क्राफ्टेड किंवा एक खूप छान थाउजंड्स ऑफ कॅरेक्टर्सची लाईफ बनलेली आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता सब्जेक्ट सुरू करूया. नेटवर्क सिक्युरिटी अगदी 2 वाक्यात सांगायचं झालं तर हे एका चायनीज बुक मध्ये खूप छान लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ वॉर. आपल्याला शत्रूच्या न येण्याच्या शक्यतेवर अवलंबून न राहता त्याला स्वीकारण्यासाठी आपल्या स्वतःच्या तयारीवर अवलंबून कसं राहायचं, त्याने हल्ला न करण्याच्या संधीवर नाही तर आपण आपली स्थिती अभेद्य कशी बनवली पाहिजे ते शिकवते. हे म्हणजेच नेटवर्क सिक्युरिटी. कितीही व्हायरस किंवा कितीही हॅकर्सने अटॅक केला तरी आपला अल्गोरिदम किंवा आपली सिक्युरिटी लेवल इतकी स्ट्रॉंग असली पाहिजे की त्यांना ती अभेद्यच वाटली पाहिजे. हे करण्यासाठी जे नॉलेज, जी माहिती आणि जो अभ्यास लागणार आहे तो आपण नेटवर्क सिक्युरिटी या विषयामध्ये पूर्ण करतो. नेटवर्क सिक्युरिटी हा सब्जेक्ट सुरू करण्याअगोदर आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
जर का तुम्ही तुमच्या आजोबांच्या वेळेला ऑब्झर्व केलं असेल, तर तुमचे जे पैसे, तुमचं सोनं, तुमची घराची कागदपत्रे, महत्वाची कागदपत्रे ही आपण बँकेमध्ये किंवा घरातल्या तिजोरीमध्ये ठेवायचो. पण आज तुम्ही काय करता? तुमचे सगळे पासवर्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे बँकेचे डिटेल्स, तुमचं पॅन कार्ड, गुगल पे, पेटीएम सगळं काही, तुमचे डॉक्युमेंट्स घराचे, हे सगळं तुमच्या मोबाईल आणि कम्प्युटर ह्या दोन गोष्टींमध्ये सामावले आहे. आणि हा जो तुमचा प्रवास आहे, फिजिकल म्हणजेच ट्रेडिशनल नेटवर्क टू मॉडर्न नेटवर्क, म्हणजेच तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तू तुम्ही आज कम्प्युटरवर टाकलेल्या आहेत आणि त्यामुळेच आपल्याला सिक्युरिटीची गरज आहे. आणि हा तुमचा कम्प्युटर जो आहे तो कनेक्टेड आहे इंटरनेटला. त्यामुळे तुमची ही जी सिक्युरिटी आहे ती तुमची कम्प्युटर सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी आणि इंटरनेट सिक्युरिटी अशा 3 भागांमध्ये विभागली गेली आहे. तर आता आपण सुरू करूया की ह्याचा जो रिझल्ट आला, हे सगळं जेव्हा आपण कम्प्युटरवर टाकलं त्यावेळेला काय झालं. माझ्या मोबाईलमध्ये आज माझं पेटीएम, माझं सगळं वर्डचं काम, माझ्या बँकेचे डिटेल्स हे सगळे शिफ्ट झाले. म्हणजेच माझी जी इन्फॉर्मेशन होती ती आज खूपशा पद्धतीने बदलली आणि त्यामुळे त्याची सिक्युरिटीची जी रिक्वायरमेंट आहे ती सुद्धा बदलली. ट्रेडिशनली जेव्हा मला माझी तिजोरी किंवा माझे पैसे, माझे सोनं, माझं बँक हे जेव्हा सिक्युअर करायचं होतं तेव्हा मला फिजिकल म्हणजे एक वॉचमॅन ठेवला किंवा एक पीसी आहे तो इंटरनेटला कनेक्टेड नाहीये तर त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पासवर्ड मेकॅनिझम बदलला तर मला ही सिक्युरिटी अचीव्ह करता येत होती. पण मोबाईल, कम्प्युटर हे जेव्हा इंटरनेटला कनेक्ट होतात आणि माझ्या सगळ्या डेली ऍक्टिव्हिटी ह्या इंटरनेटवर जातात. अगदी सिंपल एक्झाम्पल म्हणजे आयओटी. माझी वॉशिंग मशीन आपण क्लाउडला कनेक्ट करू शकतो, मोबाईलला कनेक्ट करू शकतो. तुमचा जो आता निघालेला छोटा रोबो आहे, क्लिनिंग रोबो, तो तुम्ही कनेक्ट करू शकता. त्यावेळेला तुमची सायबर स्पेस जी आहे ती खूप महत्वाची आहे. कारण की तुमचं सगळं फिजिकल वर्ल्ड होतं ते सगळं सायबर स्पेस मध्ये ट्रान्सफर झालं. त्याचा रिझल्ट झाला की मॅक्सिमम यूज ऑफ कम्प्युटर अँड मोबाईल. आपण आता मोबाईल शिवाय जगू शकत नाही. सतत आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, लॅपटॉप असतो किंवा कम्प्युटर असतो, नोटबुक असतं. त्यामुळे दुसरा त्याचा रिझल्ट आला की आता मला प्रोटेक्शन हवंय माझ्या फाईल्सचं, माझ्या फोल्डर्सचं, जे की महत्वाचे आहेत, जे की माझ्या कम्प्युटर आणि मोबाईल मध्ये स्टोअर आहेत. त्यानंतर हे जेव्हा मी करतेय, जेव्हा मी इंटरनेटला कनेक्ट होते, जेव्हा आपण इंटरनेटला कनेक्ट होतोय त्यावेळेला आपले नेटवर्क आणि कम्युनिकेशन लिंक ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्यांचा युजेस वाढला आणि सगळ्यात महत्वाचं की आपला जो डेटा आहे जेव्हा ट्रान्समिट होत असतो त्यावेळेला माझं प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या आई वडिलांना फोन केला किंवा एखाद्या आपल्या रिलेटिव्हनी फोन केला की मी मुंबईवरून पुण्याला ट्रॅव्हल करत येणार आहे. तर आपण 2 तास त्याला कुठेच विचारत नाही की तू कुठे आहेस, कारण की आपल्याला माहिती आहे की मुंबईवरून पुण्याला यायला 2 तास लागतात. आता हेच नेटवर्किंग मध्ये इमॅजिन करा की एका सेंडरनी जेव्हा दुसऱ्या सेंडरला एक मेसेज ट्रान्सफर केला, सो नेटवर्कला माहिती आहे की ह्याला इतकं मिली सेकंड लागणार आहे किंवा ह्याला इतका वेळ लागणार आहे. त्या वेळेमध्ये आपण कधीही डेटा चेक करत नाही की त्याच्यावर कोणी अटॅक केलाय, कोणी हॅक केलाय. म्हणजेच तो महत्वाचा वेळ आहे ज्या वेळेला माझा डेटा हॅक होऊ शकतो. कारण की त्यावेळेला आपण बघतच नाही की त्यावेळेला डेटा काय कुठे आहे, कुठल्या नोड मध्ये आहे. कारण की एवढं जर का आपण चेकिंग केलं तर ऑटोमॅटिकली नेटवर्क मध्ये कंजम्पशन वाढेल आणि खूप वेळ जाईल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे प्रोटेक्शन आहे ते डेटा ड्युरिंग ट्रान्समिशन, म्हणजे जेव्हा डेटा हा एका नोड पासून दुसऱ्या नोड मध्ये ट्रॅव्हल करत असतो. आता अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्वाच्या डेफिनेशन्स
माहीतच नाही, खूप महत्वाची आहे. पहिली डेफिनेशन आहे की कम्प्युटर सिक्युरिटी. तर कम्प्युटर सिक्युरिटी म्हणजे काय? कम्प्युटर सिक्युरिटी हे एक जेनेरिक नेम आहे, कॉमन नेम आहे, ज्याच्यामध्ये जेवढे पण टूल्स आहेत जे डिझाईन केलेत प्रोटेक्शनसाठी, जे हॅकर्स ब्रेक नाही करू शकत, त्या सगळ्याला आपण कम्प्युटर सिक्युरिटी म्हणतो. त्यानंतर आहे नेटवर्क सिक्युरिटी. नेटवर्क सिक्युरिटी मेजर करतं की तुमचा डेटा आहे तो किती प्रोटेक्टेड आहे ड्युरिंग ट्रान्समिशन, कारण की तुमच्या नेटवर्कमध्ये तुम्ही किती प्रोटेक्टेड आहात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे इंटरनेट सिक्युरिटी. तर इंटरनेट सिक्युरिटी मेजर करतं की तुमचा जो डेटा आहे ड्युरिंग तुमचं ट्रान्समिशन आणि जेव्हा तुम्ही नेटवर्क्स इंटरकनेक्ट करता, म्हणजे आता वेबसाईट www, इंटरनेट म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. तर आता आपण इंटरनेट ओपन केलं की सगळ्या वेबसाईट दिसतात, म्हणजे तिथे कलेक्शन ऑफ इंटरकनेक्टेड डेटा, म्हणजे जेवढ्या ह्या वेबसाईट आहेत त्यांचं सर्व इन्फॉर्मेशन तिथे स्टोअर आहे. मग त्याचं प्रोटेक्शन कसं करणार? हे जे मेन आहे हे आहे इंटरनेट सिक्युरिटी. आणि आपला जो मेन फोकस आहे तो इंटरनेट सिक्युरिटीवर आहे, कारण की आपला मोबाईल, आपला लॅपटॉप, आपलं जे पण काही इक्विपमेंट आहे ते इंटरनेटला कनेक्टेड आहे. अभ्यास सुरू करण्यापूर्वी हा एक खूप महत्वाचा ग्राफ आहे जो की तुम्हाला माहित असला पाहिजे. तो म्हणजे अटॅक सफोस्टिकेशन वर्सेस इंट्रुडर टेक्निकल नॉलेज. जर का तुम्ही पहिल्यांदा ऑब्झर्व केलं तर खूप कमी लोकांकडे कम्प्युटर होते, खूप कमी लोकांना त्याचं नॉलेज होतं. त्यामुळे जेव्हा कम्प्युटर हॅक करायचा प्रयत्न कोणी करणार असेल तर त्याला त्याचं नॉलेजही खूप लागायचं. पण जसा जसा काळ गेला, कम्प्युटर आणि मोबाईल हा एक रोजच्या वापरातली वस्तू झाली आहे. त्यामुळे आपल्याला इंटरनेटवरती किंवा अगदी छोट्या मुलाला सुद्धा माहितीये की हे बटन प्रेस केलं मोबाईलवरती तर त्याला एक ऍप ओपन होतो आणि त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत. मोबाईलवरती युट्यूबला खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्हाला आज टेक्निकल नॉलेजची जास्त गरज नाहीये एखादी चुकीची गोष्ट करण्यासाठी इंटरनेटमध्ये. आणि हा ग्राफ खूप महत्वाचा आहे की जसा जसा काळ जाणार आहे तर हॅकिंगसाठी लागणारं नॉलेज कमी होणार आहे आणि जे अटॅक्स आहेत ते वाढणार आहेत. आता हे जे अटॅक्स आहेत ते थांबवण्यासाठी कोण काम करतंय किंवा ते थांबवण्यासाठी आर्किटेक्चर काय आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा कम्प्युटर नेटवर्क सुरू केला तर आपण पहिल्यांदा जे अभ्यास केलेला आहे तो आहे OSI, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन किंवा ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन आर्किटेक्चर. त्याच्यामध्ये आपण 7 लेयर्स बघितले. मग त्या 7 लेयर्सला आपल्याला कुठे कुठे सिक्युरिटी द्यायची हे खूप महत्वाचं आहे. आणि ते देण्याचं काम करतं ITUT, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन सेक्टर. OSI साठी ITUT TX800 हा नंबर आहे. हे सिक्युरिटी आर्किटेक्चर आहे फॉर OSI. आणि हे काय करतं की एक सिस्टमॅटिक वे ऑफ डिफाइनिंग अँड प्रोव्हाइडिंग सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स, म्हणजे प्रत्येक लेअरला डिफाईन केलेले आहे काय सिक्युरिटी हवे आणि त्याप्रमाणे प्रोव्हाइड केली जाते. त्याप्रमाणे हे एक डॉक्युमेंटेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट ओव्हरव्ह्यू भेटतो, कन्सेप्ट भेटतात जे की तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे ऍस्पेक्ट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. तर काय काय होतं आपल्या सिक्युरिटीमध्ये? पहिल्यांदा तर अटॅक होतो. तो अटॅक थांबवण्यासाठी आपल्याला एक मेकॅनिझम हवंय आणि ते मेकॅनिझम सक्सेसफुली रन करण्यासाठी काही सर्व्हिसेस लागणार आहेत. सिक्युरिटी अटॅक म्हणजे कुठलीही ऍक्शन ज्या ऍक्शनमुळे तुमचं जी सिक्युरिटी आहे ती कॉम्प्रोमाइज झाली आहे आणि तुमचं इन्फॉर्मेशन लीक झाली. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्या सोसायटीची बिल्डिंग आहे, बिल्डिंग वॉल, आणि काही वर्षांनंतर थोडीशी पडली आणि त्यामधून एखादा माणूस, एखादा चोर तुमच्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये आला.
तर ते आहे सिक्युरिटी अटॅक. दुसरं आहे सिक्युरिटी मेकॅनिझम. सिक्युरिटी मेकॅनिझम म्हणजे काय, आता ती जी वॉल होती ती आपण खूप व्यवस्थित बांधलेली आहे. म्हणजेच ती वॉल जी आहे ती डिझाईन टू डिटेक्ट, प्रिव्हेंट, ओके, आणि जर का काही डॅमेज झालं तर रिकवर फ्रॉम सिक्युरिटी अटॅक. म्हणजेच आपल्याला एखादा ताप आला तर आपण काय करतो, पहिल्यांदा चेक करतो की आपल्याला ताप आलेला आहे. त्यानंतर आपण टॅबलेट घेतो, बरं होतो, आणि पुढे 10 वर्ष किंवा काही एक थोडासा ड्युरेशन आपल्याला परत ताप येऊ नये म्हणून एक वॅक्सिनेशन घेतो. तर सिक्युरिटी मेकॅनिझम मध्ये ह्या तिन्ही गोष्टी येतात. सिक्युरिटी मेकॅनिझम इट डिझाइन फॉर डिटेक्ट, प्रिव्हेंट and recover from a security attack. Okay, then what is security service? Security service is what, that जेव्हा आपण एखादं म्हणजे ताप आलाय, ठीक आहे, तर आपण घरातला काढा पण घेतो, ओके, मेडिसिन पण घेतो, त्याच्यानंतर विक्स पण लावतो. तर हे सगळं जे आहे ह्याच्या तिन्ही गोष्टी आहेत, ह्याला म्हणतो आपण सर्व्हिस. सजेस्ट केलं त्या माणसाला की ओके यू कॅन हॅव द 3 सर्व्हिसेस. ह्या तिघांमुळे काय झालं, किंवा ही जी कलेक्शन झालं की आपण एक गोष्टी सिक्युअर करायला वी हॅव टू यूज द कलेक्शन ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे एक टूल बॉक्स किंवा एक अल्गोरिदम, सिक्युरिटी अल्गोरिदम वापरून नाही चालणार. तर ही जी सिक्युरिटी सर्व्हिस आहे ती आपण यूज करतो ज्यावेळेला आपल्याला एनहान्स करायचंय सिक्युरिटी, डेटा प्रोसेसिंग सिस्टीम असेल, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल, ओके. आणि हे सगळं करण्यासाठी जसं मी एक्सप्लेन केलं, तुम्हाला 1 or more मेकॅनिझम्स लागतात. कारण की माझा मोबाईल आहे, तर मोबाईलमध्ये आपण काय करतो, फिंगरप्रिंट टाकतो, देन पासवर्ड टाकतो. प्रत्येक ऍप साठी एक पासवर्ड आहे, ते प्रत्येक वेळेला गुगल पे करताना किंवा प्रत्येक वेळेला तुम्हाला पासवर्ड मागतं, ओके. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, इट इज युअर सिक्युरिटी सर्व्हिस टू एनहान्स द सिक्युरिटी ऑफ डेटा प्रोसेसिंग सिस्टीम अँड इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. म्हणजे जी तुमची प्रोसेसिंग सिस्टीम आहे आणि जो डेटा तुमच्या मोबाईलवरून इंटरनेटमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी हे सगळे सिक्युरिटी सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, ओके. हे आहे ऍस्पेक्ट ऑफ सिक्युरिटी. त्यानंतर जर का आपण ब्रॉडली म्हणजे एक बेसिक क्लासिफिकेशन केलं सिक्युरिटी अटॅक्सचं, तर सिक्युरिटी अटॅक्स 2 ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं. एक आहे पॅसिव्ह आणि एक आहे ऍक्टिव्ह. तर आपण ऍक्टिव्ह मध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर ऍक्टिव्ह मध्ये काय होतं की सेंडर आहे, रिसिव्हर आहे. सेंडर जेव्हा इन्फॉर्मेशन किंवा मेसेज ट्रान्सफर करतो तर हा जो मधला हॅकर आहे तो ती ऍक्सेस करतो, मे बी तो ती इन्फॉर्मेशन चेंज करतो किंवा ती तशीच्या तशी परत सेंडरला पाठवतो. म्हणजेच तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन लीक झाली. आणि हे सगळं कुठे होतं, इंटरनेट किंवा तुमच्या कॉमन फॅसिलिटीज मधून होतं. पॅसिव्ह मध्ये काय होतं की तो जो हॅकर आहे तो फक्त ऑब्झर्व करतो आणि तुमचं लेटर रीड करू शकतो किंवा तुमचा मेसेज रीड करू शकतो, तो चेंज नाही करणार. तर हे आहे पॅसिव्ह. जर का पॅसिव्ह अटॅक मला अजून छान पद्धतीने सांगायचं असेल तर इमॅजिन करा की खाली एक हायवे आहे, हायवेच्या इथे एक खूप 32 टॉवर्स किंवा 50 टॉवर्स वाले बिल्डिंग आहे आणि 11th फ्लोअरला एक पर्सन उभा राहून रोज ऑब्झर्व करतो किती ट्रॅफिक चालू आहे. आता ही सिच्युएशन नेटवर्किंग मध्ये बघा की देर इज अ वन हॅकर, वन पर्सन हु इज ऑब्झर्विंग हाऊ मेनी पॅकेट्स आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम नेटवर्क. तर आपण जेव्हा रस्त्याने जात असतो आपण कधीच बघू शकत नाही की 11th फ्लोअरला आपल्याकडे कोणी बघतंय का. सेम वे नेटवर्किंग मध्ये पॅसिव्ह अटॅक डिटेक्ट होत नाही कारण की तो काहीच करत नाहीये. आणि दॅट्स वाय पॅसिव्ह अटॅक इज व्हेरी डेंजरस.
And always remember, passive attack we can't detect. त्यानंतर जर का सिक्युरिटी अटॅकचं क्लासिफिकेशन आपल्याला अजून जे ऍक्टिव्ह अटॅक आहेत त्यांचं करायचं झालं तर हे 4 प्रकार आहेत. म्हणजे नॉर्मल जेव्हा अटॅक होणार नाही त्यावेळेला तुमचं इन्फॉर्मेशन सोर्स काय करेल, डेस्टिनेशनला इन्फॉर्मेशन पाठवेल. ही तुमची आयडियल कंडिशन आहे. ओके. त्यानंतर जे अटॅक्स होणार आहेत तुमचे सिक्युरिटीचे, ओके, जेव्हा सिक्युरिटी थ्रेट्स असणार आहेत ते 4 प्रकारचे असणार आहेत. इंटरप्शन, इंटरसेप्शन, मॉडिफिकेशन आणि फॅब्रिकेशन. म्हणजे पहिलं इंटरप्शन, मला माझी मैत्रीण काहीतरी सांगत होती तर माझ्या तिसऱ्या मैत्रिणींनी काय केलं की माझे कान बंद करून टाकले, मला ते कधीच ऐकायला आलं नाही आणि मध्ये उभी राहिली, तर ते आहे इंटरप्शन. इंटरसेप्शन म्हणजे काय की जेव्हा सेंडर आणि रिसिव्हर मेसेज ट्रान्सफर करत होते त्यावेळेला थर्ड पर्सननी ते सगळ्याच्या सगळा डेटा एक कॉपी करून ठेवून दिला. दिस इज इंटरसेप्शन. त्यानंतर मॉडिफिकेशन म्हणजे काय की हा जो डेटा त्याच्याकडे आला तो त्यांनी मॉडिफाय केला, चेंजेस केला, लेटर बदललं आणि मग ते रिसिव्हरकडे पाठवलं. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये धचा म तुम्हाला आठवत असेल आणि ही स्टोरी जर का तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करायला विसरू नका ही स्टोरी काय आहे. मी ती स्टोरी तुम्हाला सांगणार नाहीये, पण जर का तुम्हाला ती स्टोरी माहित असेल तर कमेंट करा नक्कीच, म्हणजे बाकीच्यांनाही कळेल ज्यांना माहित नाहीये. आणि चौथा प्रकार आहे फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशन मध्ये सेंडर मेसेज पाठवतही नाहीये तरीही हा जो हॅकर आहे तो त्याचा एक नवीन नवीन लिहिलेला मेसेज रिसिव्हरला पाठवतो. तर ही 4 सिक्युरिटी अटॅक आहेत. तर ही जे आपण तीन सिक्युरिटी अटॅक्स बघितले ते कशावर होतात 4 सिक्युरिटी अटॅक. तर पहिला होतोय इंटरप्शन म्हणजे उपलब्धता. हा जो सेंडर आहे त्याला हा रिसिव्हर कधी उपलब्धच होत नाही, कधी नसतोच तिथे. दुसरा अटॅक आहे त्याच्यामध्ये इंटरसेप्शन. ह्या अटॅक मध्ये कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता. म्हणजे हा सेंडर आहे, हा रिसिव्हर आहे आणि तुम्हाला हे इंटरसेप्शन आहे, म्हणजे त्यांनी तुमची इन्फॉर्मेशन चोरून नेली. तुम्हाला जेव्हा एखादं लेटर येतं तर काय होतं ते एका एन्व्हलप मध्ये असतं. ते एन्व्हलप मध्ये काय असतं की त्याच्यावर टू आणि फ्रॉम लिहिलेलं असतं, ते दुसरं कोणी ओपन नाही करू शकत. पण इंटरसेप्शन मध्ये काय होतं, त्या लेटरची एक कॉपी तो स्वतःकडे ठेवून घेतो. म्हणजेच गोपनीयता, जी गोपनीयता असायला हवी होती, विश्वासार्हता असायला हवी होती मेसेज सेंडिंग आणि रिसिव्हिंग मध्ये, ती इथे राहतच नाही. दुसरं आहे मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन म्हणजे इंटिग्रिटी, अखंड म्हणजे ही गोष्ट तुमची मध्ये कोणीही चेंज करू शकत नाही. म्हणजे जर का तुम्ही लिहिलं की हाय आय एम फाईन, दुसरा माणूस काय करेल, फाईनचं चेंज करून दुसरं काहीतरी लिहिल. म्हणजे जे एक अखंड वाक्य होतं तुमचं, एक अखंड मेसेज होता तो तुमचा ब्रेक झाला. ओके. तर हे आहे अखंडता. तर अखंडता इट इज नथिंग बट इंटिग्रिटी आणि हे मॉडिफिकेशन मध्ये होतं. ओके. त्यानंतरचं आहे फॅब्रिकेशन आणि हा अटॅक होतो ऑथेंटिसिटी मध्ये. म्हणजे सत्यता, एखाद्या गोष्टीची सत्यता आहे का, खरंच तो जो मेसेज आला तो त्या सेंडर कडून नाही आला, म्हणजे त्याची ऑथेंटिसिटी ग्राह्य नव्हती, सत्यता चुकीची होती, असत्य होतं ते. तर आता हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे की इंटरप्शन, इंटरसेप्शन, मॉडिफिकेशन, फॅब्रिकेशन, अवेलेबिलिटी, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, ऑथेंटिसिटी, उपलब्धता, गोपनीयता, अखंड आणि सत्यता. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपले प्रायमरी गोल्स काय आहेत सिक्युरिटीचे. तर आपले प्रायमरी गोल्स आहेत सिक्युरिटीचे किंवा तुमचे फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह आहेत डेटा आणि इन्फॉर्मेशन कम्प्युटिंग सर्व्हिसेस दोघांसाठी तेच गोल्स आहेत. गोपनीयता, अखंडता आणि सत्यता. कॉन्फिडेन्शियलिटी
इंटिग्रिटी आणि ऑथेंटिसिटी. हे तीनच महत्वाचे मुद्दे आहेत जे की सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी, इंटरनेट सिक्युरिटी किंवा कम्प्युटर सिक्युरिटी, या तिन्हीमध्ये ह्या तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली तुमची गोपनीयता, तुमचं मेसेज तुम्हालाच म्हणजे ज्याला तुम्हाला पाठवायचं आहे त्याच्याकडेच गेला पाहिजे. त्यानंतर अखंडता, तो चेंज मॉडिफिकेशन किंवा त्याच्यात काही झालं नाही पाहिजे. आणि ऑथेंटिसिटी म्हणजे तो फॅब्रिकेट नाही झाला पाहिजे. दुसरा त्यांनी म्हणजे मला जर का माझ्या आई वडिलांकडून लेटर तर खरंच माझ्या आई वडिलांनी मला पाठवलं पाहिजे. दुसऱ्या कोणीतरी माझ्या आईचं किंवा वडिलांचं नाव लिहून ते नाही पाठवलं पाहिजे. ठीक, ती आहे तुमची सत्यता. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे की थ्रेड्स किती असतात. तर पुन्हा थ्रेड्स मध्ये दोन प्रकार आहेत, पॅसिव्ह थ्रेड आणि ऍक्टिव्ह थ्रेड. तर पॅसिव्ह थ्रेड मध्ये काय होतं, जे मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं, ट्रॅफिक अनालिसिस. तो माणूस फक्त बघतो की रस्त्यावरनं काय चाललंय, पॅकेट्स कुठे चाललेत, कोणाकडे चाललेत, सेंडर कोण आहे, रिसिव्हर कोण आहे, बस. ओके. ऑन रिलीज ऑफ मेसेज कंटेंट्स किंवा तो रीड करतो, पण तो डिस्टर्ब करत नाही, तो फक्त बघतो. ओके. त्यानंतर आहे ऍक्टिव्ह थ्रेड्स. ऍक्टिव्ह थ्रेड्स मध्ये ज्या बाकीच्या गोष्टी होतात त्या सगळ्या होतात की कोणीतरी आपला मेसेज रिप्ले करतो, त्याच्यात मॉडिफिकेशन करतो. ओके. किंवा त्याचं काहीतरी दुसरं काहीतरी करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिनायल ऑफ अटॅक. डिनायल ऑफ अटॅक सर्व्हिसेस, DDoS, म्हणजे एखादं कम्प्युटर किंवा नोड हॅक करणं आणि त्याला आयसोलेट करून टाकलं तुमच्या नेटवर्क मधून, म्हणजे त्यापर्यंत कधीच मग तुमचं मेसेज जाणार नाही. हे नॉर्मली होतं जेव्हा मोठे मोठे सेल्स लागतात. आपल्याला असं वाटतं, अरे मला तो मोबाईल भेटलाच नाही जो 2,000 रुपयाला मला भेटला असता, 20,000 रुपयाचा. पण तो कशामुळे होतो, तर तो नोड आहे तो पूर्ण फ्लड होऊन जातो वेगवेगळ्या पॅकेट्सने, आणि मग फक्त त्या ड्युरेशन साठी तो ब्लॉक होतो. ओके. तर हे आहे तुमचे थ्रेड्सचे टाइप्स. मग आता जे सिक्युरिटी सर्व्हिसेस होते जे आपण बघितले, X800 जो की ओपन सिस्टीम साठी आहे, तर त्याची सर्व्हिसेस तो काय देतो. ओके. आणि त्याचे सर्व्हिसेस आहेत ते प्रत्येक लेअरला, प्रोटोकॉलला सुटेबल आहेत का. बिकॉज वेन वी स्टडी कम्प्युटर नेटवर्क तर आपण बघितले की प्रत्येक लेअरला खूप वेगवेगळे प्रोटोकॉल्स होते. प्रोटोकॉल्स कुठले कुठले होते, ऍप्लिकेशन लेअरला जर का तुम्हाला आठवत असतील तर सिंपल दोन प्रोटोकॉल्सची नावं मी सांगते. SNMP, सिंपल SMTP, सिंपल मेल ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. आणि एखादा तुम्हाला प्रोटोकॉल कुठला आठवतोय का. जर का तुम्हाला प्रोटोकॉल आठवत असेल तर कमेंट करा. ओके. आणि त्याचे थोडंसं इन्फॉर्मेशन लिहा, म्हणजे तुम्हाला एक रिव्ह्यू पण होईल की आपण कसं पुढे चाललोय. पहिल्यांदा तुम्ही कम्प्युटर नेटवर्क केलं, आता तुम्ही नेटवर्क सिक्युरिटी करताय, मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रोटोकॉलला, कारण की आता काय झालंय की आपण ऍप्स यूज करतो, अँड्रॉइड ऍप्स यूज करतो, खूप सारे ऍप्स यूज करतो, मग त्याचे प्रोटोकॉल बदलतात, मग त्याची सिक्युरिटी बदलते. मग आपण ह्या जी सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड केली आहे X.800, त्याच्यामध्ये पहिला आहे कॉन्फिडेन्शियालिटी, म्हणजे तुमची सत्यता, प्रायव्हसी, ऑथेंटिकेशन, इंटिग्रिटी, नॉन रेप्युटेशन, म्हणजे तुमचं ऑर्डर बरोबर आहे का, ऑर्डर तुमची करेक्ट आहे का. ओके. ऍक्सेस कंट्रोल, म्हणजे तुम्ही जो पासवर्ड आहे किंवा तुमचं युजर ID आहे ते एकालाच दिलेलं आहे का. म्हणून आपण नेहमी सांगतो की तुमचा पासवर्ड कोणाला देऊ नका. तुम्हाला नेहमी मेसेजेस येत असतात की चुकूनही तुमचे पासवर्ड लीक करू नका. ओके. आणि अवेलेबिलिटी मध्ये येतं डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक आणि व्हायरसेस दॅट डिलीट्स फाईल. ओके. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. आणि आपण जेव्हा हे युनिट मध्ये येते एक टॉपिक म्हणून, तेव्हा अगदी इन डिटेल स्टडी करू. आता आपले सिक्युरिटी मेकॅनिझम्स कुठले आहेत. तर सिक्युरिटी मेकॅनिझम्स काय आहे की जे फीचर्स आहेत जे डिझाईन केले टू डिटेक्ट, प्रिव्हेंट अँड रिकवर फ्रॉम सिक्युरिटी अटॅक्स. हे आहेत तुमचे सिक्युरिटी मेकॅनिझम. ओके. आणि आपण ऑलरेडी बघितलं की एक नसतं, हे खूप सारे असतं किंवा सपोर्ट असतो खूप मेकॅनिझम्सचा आणि मेथड्सचा की ज्याच्यामुळे सर्व्हिसेस लागतात आपल्याला. ओके. मग एक पर्टिक्युलर एलिमेंट underlines many of the security mechanisms in use. म्हणजे जेव्हा आपण एक गुगल पे करतोय
तर गुगल पे करताना बघा तुमचं ट्रान्झॅक्शन फेल होत नाही. तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर करताय. बरं, त्यावेळेला तुम्ही अकाउंट नंबर वापरत नाही, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वापरताय. पण असं कधी होतं का की तुमचे पैसे तिसऱ्याच माणसाला गेले? म्हणजे एक एक तुम्हाला सर्व्हिस वापरण्यासाठी खूप सारे मेकॅनिझम्स लागतात. आणि हे जे सगळं आहे ते आपण म्हणजे हे करण्यासाठी जे आपण टेक्निक्स वापरतो, जे अल्गोरिदम्स वापरतात, ते म्हणजे आहे क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स. तर ह्याच्या पुढे आपला जो फोकस असणार आहे पूर्ण, तो आपण म्हणजे आपल्याला स्टडी करायचा आहे की क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स कुठले आहेत. ओके, मग आपल्याला हे जे मेकॅनिझम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक सिक्युरिटी मेकॅनिझम लागतं आणि परव्यासिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे काय की तुमचं एनसायफरमेंट काय होतं, डिजिटल सिग्नेचर काय होतं, ऍक्सेस कंट्रोल्स काय होते, राउटिंग अल्गोरिदम काय होतं. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे म्हणजे परव्यासिव्ह म्हणजे तुम्ही ऑलरेडी काहीतरी हे केलंय की मला हार्म होणार नाही, तर आपण काय बोलतो सिक्युरिटी लेवल. हा सिक्युरिटी लेवल ऑथेंटिकेट आहे का, तर त्यालाच मी गेटच्या आतमध्ये घेईन, नाहीतर नाही घेणार. सिक्युरिटी ऑडिट्स, तुमची सिक्युरिटी रिकव्हरी, इव्हेंट डिटेक्शन, ट्रस्टेड फंक्शनॅलिटी, हे सगळं तुम्ही ऑलरेडी करता. ओके, म्हणजे मी जेव्हा मॉलमध्ये शॉपिंगला जाते तेव्हा मला पहिल्यांदाच तिथे चेक केलं जातं, माझी बॅग चेक केली जाते. सेम सिक्युरिटीमध्ये तुम्ही काय करता, जेव्हा इंटरनेट कनेक्ट करता तुम्ही फायरवॉल लावून टाकता. ओके, त्याच्यानंतर चेक करता की ती वेबसाईट आहे ती सिक्युअर आहे का बाय डिफॉल्ट, तरच ती तुम्ही ओपन करता. तर तुम्हाला मेसेज डिस्प्ले होतो की इट इज नॉट सिक्युअर, डू यू वॉन्ट टू ओपन दॅट वेबसाईट. तर ह्या सगळ्या आहेत ह्या परव्यासिव्ह सिक्युरिटी मेकॅनिझम आहे. आणि वरच्या ज्या आहेत त्या स्पेसिफिक सिक्युरिटी मेकॅनिझम. आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण आतापर्यंत हे जे बघितलं की आपल्या सिक्युरिटीची गरज आहे, आपले ऍस्पेक्ट काय आहेत, आपले गोल काय आहेत. त्यानंतर महत्वाचं आहे की आपलं मॉडेल काय आहे, मॉडेल फॉर नेटवर्क सिक्युरिटी. तर सगळ्यात महत्वाचं आहे की एक सेंडर असतो म्हणजे ज्याला मेसेज पाठवायचा आणि एक रिसिव्हर असतो. त्यानंतर आता तुम्हाला जर का तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील तर आपल्याला च ची भाषा यायची. तर आपण काय करायचो, एखाद्या वाक्याला च मध्ये कन्व्हर्ट करायचं. तर ते आहे तुमची सिक्रेट इन्फॉर्मेशन. तर तुम्ही काय करता, तुमच्या मेसेज मध्ये तुमची सिक्रेट इन्फॉर्मेशन ऍड करता आणि एक नवीन तुमचा सिक्रेट मेसेज तयार करता. मग हा सिक्रेट मेसेज काय करायचो आपण आपल्या फ्रेंड्सना सांगायचो. म्हणजे हे तुमचं आहे इन्फॉर्मेशन चॅनल. आणि मग तुमच्या ज्या फ्रेंडला तुम्हाला सांगायचं असेल तर त्यालाच तुम्ही काय सांगायचं, ते की द्यायचा की हा मी चची भाषा वापरली आहे. मग त्याला तो जो मेसेज आहे तो डिकोड व्हायचा. तर आता हे सगळं करताना ह्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, तर आपल्याला पहिल्यांदा ही जी तुमची ट्रान्समिशन चॅनल आहे किंवा इन्फॉर्मेशन चॅनल आहे ते तुमचं ट्रस्टेड असलं पाहिजे. वेन जेव्हा आपण मोबाईल यूज करतो, जेव्हा आपण कम्प्युटर यूज करतो, तर आपण हे जे चॅनल आहे ते म्हणजे काय आहे की तुम्हाला ज्या कंपनीनी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, मग ती कंपनी ट्रस्टेड आहे का, ते त्यांचा डेटाबेस कोणाला शेअर तर नाही करते, कारण की त्यांना माहिती जाते तुम्ही कोणाला फोन केलाय, तुम्ही कोणाला मेल केलेला आहे. मग ते तुमची इन्फॉर्मेशन नाही शेअर करत आहेत ना, म्हणजेच ट्रस्टेड थर्ड पार्टी. आणि हे सगळं करताना हा जो हॅकर आहे, हा तुमचा अपोनंट आहे, तो तुमच्यावर लक्ष ठेवू नये. तर हे आहे तुमचं मॉडेल फॉर नेटवर्क सिक्युरिटी. आता ह्या मॉडेल जर का तुम्हाला इफेक्टिव्हली रन करायचं असेल तर तुम्हाला काय काय लागणार आहे, विचार करा बरं. काय लागणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये. तर पहिल्यांदा तुम्हाला इथे काय लागणार आहे, एक अल्गोरिदम लागणार आहे जो की तुम्हाला डिझाईन करून देईल. त्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे, इथे चावी लागणार आहे, कारण की तुम्ही लॉक लावता इथे एक, तर इथे तुम्हाला चावी लागेल. ठीक आहे, त्यानंतर परत इथे काय तुम्हाला लागणार आहे, एक दुसरा अल्गोरिदम लागेल जो तुम्ही कन्वर्ट केलाय तो परत ओरिजिनल मध्ये आणायला. आणि आता जेव्हा आपण लॉक लावतो आणि परत आपल्याला उघडायचं असतं तर आपल्याला काय लागतं, तीच चावी लागते, तीच की लागते. पण आता प्रॉब्लेम काय आहे की मला ह्या सेंडर पासून रिसिव्हर पर्यंत ही की ट्रान्सफर पण करायची आहे. पण जेव्हा आपण की ट्रान्सफर करतो आणि समजा एखाद्याने चोरली,
तर तुमच्या ह्या अल्गोरिदमचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजेच तुम्हाला एक अजून गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे अ ट्रस्टेड इन्फॉर्मेशन चॅनल, ज्याच्यावर तुम्ही ही की ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे, परत मी एकदा सांगते आपल्याला काय काय लागणार आहे. आपल्याला लागणार आहे एक सुटेबल अल्गोरिदम जो सिक्युरिटी ट्रान्सफॉर्मेशन करेल, ओके, म्हणजे इन्क्रिप्शन करेल किंवा डिक्रिप्शन करेल. त्यानंतर सिक्रेट इन्फॉर्मेशन म्हणजे चावी, जी ते अल्गोरिदम मध्ये यूज होईल. त्यानंतर तुम्हाला ही एक टेक्निक लागेल किंवा मेथड लागेल जी तुमची सिक्रेट इन्फॉर्मेशन म्हणजे चावी डिस्ट्रीब्यूट करेल. त्यानंतर तुम्ही हे जे पण काय अल्गोरिदम की केलेले आहे ते तुमच्या प्रोटोकॉलला सुटेबल आहे का, इनेबल आहे का, प्रिन्सिपल्स की जे तुमचे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरिंग मध्ये मदत करेल, तो आहे SSH. आपण हा नंतर प्रोटोकॉल स्टडी करू. पण आता ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अल्गोरिदम, एन्क्रिप्शन डिक्रिप्शन अल्गोरिदम, की, जनरेट की, डिझाइन अल्गोरिदम, जनरेट की, त्यानंतर डेव्हलप अँड डिस्ट्रीब्यूट द सिक्रेट इन्फॉर्मेशन, शेअर इन्फॉर्मेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा स्पेसिफिक प्रोटोकॉल, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला अल्गोरिदम लागेल. परत एकदा सांगते, हे खूप महत्वाचे 4 पॉइंट्स आहेत. तुम्हाला एक अल्गोरिदम लागेल डिझाईन करावा इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन साठी. त्यानंतर तुम्हाला एक की लागेल, ओके, जिथे अल्गोरिदम ओपन करता येईल. त्यानंतर तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एक टेक्निक किंवा मेथड काढावी लागेल. आणि हे सगळं करताना तुम्हाला एक प्रोटोकॉल लागेल जो हे सगळं इनेबल करून देईल तुम्हाला. ठीक आहे, अजून अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर समजा हे तुमचं कॉलेज आहे आणि हा तुमचा गेट आहे. तर ह्या गेटमध्ये काय असतं, एक वॉचमॅन असतो, तो तुमचा आय कार्ड चेक करतो आणि तुम्हाला आतमध्ये पाठवतो. दुसरा मुलगा किंवा दुसरा एखादा माणूस त्याच्याकडे आय कार्ड नाहीये, तो कधीही गेटच्या आतमध्ये येऊ शकत नाही. मग कोण कोण येतं गेटच्या आतमध्ये, तर एक ह्युमन, हॅकर किंवा तुमचे सॉफ्टवेअर. हे खूप महत्वाचं आहे. नेटवर्क मध्ये कोण कोण येणार आहे, एक तर तुमचं हॅकर येणार आहे जो की ह्युमन आहे, आणि एक सॉफ्टवेअर येणार आहे जे की व्हायरस आहे, आणि तुमची ओरिजिनल इन्फॉर्मेशन. आणि ते कशाने येणार आहे, तुमच्या ऍक्सेस चॅनलनी. तुमचा हा गेटकीपर आहे, म्हणजे तुमचा फायरवॉल, अँटीव्हायरस आहे, आणि तुमची इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा जो गेटकीपर आहे, म्हणजे फायरवॉल किंवा अँटीव्हायरस किंवा तुमच्या टेक्निक्स या इतक्या स्ट्रॉंग हव्यात की हा हॅकर आणि व्हायरस आणि हा जो तुमचा जो पण वॉर्म आहे किंवा जे तुमचे डेटा ट्रान्सफर करणारे म्हणजे चोरणारे आहेत ते आतमध्ये आले नाही पाहिजे. मग आता तुमचं नेटवर्क ऍक्सेस सिक्युरिटी मॉडेल काय असणार आहे आणि त्याची रिक्वायरमेंट काय असणार आहे. तर हे जे तुमचं मॉडेल आहे आणि त्याची सिक्युरिटी आहे, त्याच्यासाठी परत ऑथेंटिकेशन, म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थित अँटीव्हायरस गेटकीपर फंक्शन्स की ज्यांनी प्रत्येक व्हायरस, प्रत्येक गोष्ट आयडेंटिफाय केली पाहिजे. म्हणून आपण अँटीव्हायरस 3-3 महिन्याला अपडेट करतो, नवीन व्हायरसेस येत असतात म्हणून. दुसरं आहे ऑथरायझेशन, की तुमचे जे सिक्युरिटी कंट्रोल्स आहेत ते तुमचे ऑथराइज युजर्स कडेच असले पाहिजे. म्हणून लोक म्हणतात की तुम्ही पासवर्ड टाकू नका, त्याचा रियूज करताना प्रॉपर रियूज झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता, म्हणजे सगळ्यांना सांगितलं जातं की मला अँटीव्हायरस टाकायचा आहे, तर पहिल्यांदा एखादा व्हायरस असेल तर रिमूव्ह करा. म्हणजे जो तुमचा ट्रस्टेड कम्प्युटर सिस्टीम असेल तीच ह्या पूर्ण मॉडेलला सपोर्ट करणार आहे. ऑलरेडी एखादी करप्ट सिस्टीम ह्या मॉडेलला सपोर्ट करणार नाही. म्हणजे तुम्हाला हे जर का मॉडेल इम्प्लिमेंट करायचं असेल, तुम्हाला पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे की ज्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा जे वायफाय आहे किंवा जी वेबसाईट तुम्ही वापरताय ती ट्रस्टेड असली पाहिजे, ओके, सिक्युअर असली पाहिजे. मग आता मेथड्स काय आहेत, म्हणजे माझ्यावर कोणी अटॅक करणार आहे तर माझ्याकडे डिफेन्ससाठी किती मेथड्स आहेत. तर पहिली आहे एन्क्रिप्शन अल्गोरिदम, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर कंट्रोल्स, की मी लिमिटेड ऍक्सेस करू शकते. म्हणजे आपण बोलू की गेटमधून येताना फक्त स्टुडंट, फॅकल्टी कॉलेजच्या गेटमध्ये येऊ शकतात, बाकी आपण लिमिटेड करून टाकतो. त्याच्यानंतर हार्डवेअर कंट्रोल्स आहेत, तर तुमच्या हार्डवेअर मध्ये तुम्ही सिग्नेचर, डिजिटल सिग्नेचर ठेवू शकता, सिक्युअर आयडेंटिफिकेशन, फेस रिकॉग्निशन, किंवा आता तुम्ही म्हणजे प्रॉपरली परचेस सॉफ्टवेअर यूज करू शकता नेटवर्क मध्ये बोलायचं झालं तर.
त्यानंतर तुमच्या पॉलिसीज खूप चांगल्या असल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये तुम्ही जर का पासवर्ड चेंज झाला तर काय करायचं, तुम्हाला पासवर्ड जर का चेंज करायचा असेल तर फ्रिक्वेंटली चेंज केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे बँकिंगमध्ये आपल्याला मेसेज येतो दॅट यू हॅव टू चेंज युअर पासवर्ड, 3-3 महिन्याला येतो. मग तो कशामुळे होतो, त्या पॉलिसीज आहेत. त्याच्यानंतर काहीतरी रिसेंट जर का स्टडी असेल, एखादा व्हायरस झालाय तर त्याचं अँटीव्हायरस किंवा त्याच्या पॉलिसीज, तुमच्या आर्ग्युमेंट्स रेडी असल्या पाहिजेत. आणि तुमची फिजिकल कंट्रोल, हे आहेत मेथड्स ऑफ डिफेन्स. कुठले कुठले मेथड्स ऑफ डिफेन्स आहेत? एन्क्रिप्शन, सॉफ्टवेअर कंट्रोल, हार्डवेअर कंट्रोल, पॉलिसी आणि फिजिकल कंट्रोल. त्यानंतर इंटरनेट स्टँडर्ड्स कुठले आहेत आणि RFC कुठले आहेत जे तुम्हाला सिक्युरिटीसाठी लागतात. सो देर आर 3 ऑर्गनायझेशन. इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड, जे की तुम्हाला पूर्ण आर्किटेक्चर इंटरनेटचं डिफाईन करतं आणि गायडन्स करतं IETF ला. तर IETF काय आहे? इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स. IETF ही ऍक्च्युअली डेव्हलप करते प्रोटोकॉल्स आणि स्टँडर्ड आर्किटेक्चरची मदत घेऊन. आणि तिसरं आहे इंटरनेट इंजिनिअरिंग स्टेअरिंग ग्रुप, IESG. हे काय करतं की टेक्निकल मॅनेजमेंट करतं, की IETFच्या ज्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांचं टेक्निकल मॅनेजमेंट करतं आणि इंटरनेट स्टँडर्ड प्रोसेस प्रॉपरली रन करतं. म्हणजे ते ऑब्झर्व करतं की हे होणार आहे की नाही किंवा होत आहे की नाही आणि एन्फोर्स करतात हे असंच झालं पाहिजे. तर आता आपण काय काय शिकलो आतापर्यंत? आपण शिकलो की ट्रेडिशनल नेटवर्क काय होते, त्यानंतर आपल्याला सिक्युरिटीची गरज का लागली, त्याच्यानंतर सिक्युरिटी अप्रोचेस कुठले आहेत, प्रिन्सिपल ऑफ सिक्युरिटी, टाइप्स ऑफ सिक्युरिटी अटॅक, सिक्युरिटी सर्व्हिसेस, मेकॅनिझम आणि अ मॉडेल फॉर नेटवर्क सिक्युरिटी. तर हे तुमच्या पहिल्या युनिटचे सगळे पॉइंट्स आपण या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आता असाइनमेंट आपण सुरू करूया. असाइनमेंटचा पहिला क्वेश्चन आहे, जो तुम्हाला जमलं तर नक्की लिहा किंवा कमेंट करू शकता, पण अभ्यास करा इन्सेमच्या अगोदरपर्यंत. पहिला क्वेश्चन आहे, वाय वी नीड इंटरनेट सिक्युरिटी. वाय वी नीड इंटरनेट सिक्युरिटी. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन सिक्युरिटी अप्रोचेस. तिसरा प्रश्न आहे, जे त्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहे, प्रिन्सिपल्स ऑफ सिक्युरिटी इन डिटेल. तिसरा प्रश्न आहे, क्लासिफाय टाइप्स ऑफ सिक्युरिटी अटॅक्स. आणि चौथा पण सगळ्यात महत्वाचा, ड्रॉ अँड एक्सप्लेन अ मॉडेल फॉर नेटवर्क सिक्युरिटी. तर हे प्रश्न इन्सेमच्या अगोदर तुम्ही तयारी करा. आणि जर का तुम्हाला एखादा मुद्दा किंवा टॉपिक कळला नसेल तर तो विचारा, आपण त्याच्यावरती एक सेपरेट लेक्चर तयार करूया. सो ही माझी लिंक आहे टेलिग्रामची, नक्की जॉईन करा. आणि ही माझी वेबसाईटची लिंक आहे. सो थँक्यू की तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर ऐकलं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की फक्त 4% लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. तर जे बाकीचे 96% लोक आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. परत एकदा धन्यवाद, तुम्ही शेवटपर्यंत माझं लेक्चर ऐकलं त्याबद्दल. नमस्कार.